मनोरंजनाचं साधन होतं. पूर्वीच्या काळामध्ये या तमाशाचा प्रभाव मोठा समाजावर असायचा. मात्र आता मनोरंजनाचं समाज प्रबोधनाचं माध्यम बदलतंय. काय खंत वाटते काय मला? नाही, आता कसं आहे, दर 25 वर्षाला तमाशावर कशाचा ना कशाचा आघात होतो. सिनेमाचा आघात झाला, तो एक 3-4 वर्ष चालला, त्यानंतर पुन्हा तमाशाला दिवस चांगले आले. मग टी व्ही आला, रामायण महाभारत त्याच्यासारख्या मोठमोठ्या मालिका चालू झाल्या, त्यावेळेसही तमाशावर गंडंतर आलं. त्यानंतर ते 2-3 वर्षात गेलं. त्याच्यानंतर आता मोबाईल आला, याचे आता 2-3 वर्ष राहील. त्यानंतर पुन्हा तमाशाला आहे ती चांगले दिवस. काही कलाकारांची वाण वाटते, कलाकार येतात या तमाशा क्षेत्रामध्ये अजूनही येत आहेत. नवीन कलावंत येत आहेत, नव्या कलावती मुली येत आहेत आणि तमाशा आता समृद्ध होत चाललेला आहे. तमाशातला सोंगाड्या ते भारत सरकारचा पण हा प्रवास तुम्ही आतापर्यंत केला. काय आता अपेक्षा सरकारकडे असतील? सरकारकडे आता अपेक्षा एवढी आहे की आमच्या गाड्यांचे टोल माफ करावे, कारण आम्हाला एका दिवसात 3 जिल्हे बदलावे लागतात. तर ते टोल माफ करणे, वृद्ध कलावंतांना वेळेवर मानधन देणे, त्या मानधनात थोडीशी वाढ करणे आणि प्रायोगिक अनुदान किमान एका महिन्याला 15 दिवसाचं प्रायोगिक अनुदान असावं, असं 7 महिने मिळावं अशी मागणी. मागील तब्बल 50 वर्षांपासून तमाशातील विविध पात्रांमधून समाजाचं प्रबोधन आणि मनोरंजन करणाऱ्या या सोंगाड्या ओळखल्या जाणाऱ्या आता भारत सरकारचा मोठा नागरिक आहे आणि या तमाशा लोककला आहे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे. तमाशा कलावंतांचे प्रश्न सुटावेत अशी माफक अपेक्षा त्यांनी सरकारकडे केलेली आहे. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, G24 तास, सांगोला. प्रबोधन देखील केलेलं आहे आणि मनोरंजन देखील केलेलं आहे. ह्याच तमाशाचा आज भारत सरकारने गौरव केलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील प्रसिद्ध लोककलावंत रघुनाथ खेरकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी घोषित झालेला आहे. ते आता सांगोला तालुक्यातील यात्रेमध्ये आपल्या कला सादर करताना आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. मला सांगा, भारत देशाचा सर्वोच्च सन्मान पद्मश्री तुम्हाला जाहीर झालेला आहे. अपेक्षा होती का आणि पहिली भावना? अपेक्षा तर नव्हती, कारण तेवढ्या उंचीपर्यंत आपण गेलो का नाही हे माहिती नव्हतं. आणि मी नेहमीच उंच विचार ठेवले, कार्यक्रमाची क्वालिटी उंच ठेवली आणि महिलांपुढे कार्यक्रम केले. तमाशाबद्दल महिलांचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला, समाज सुधारवण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला उनकी प्रबोधन के लिए आप क्या संदेश देना चाहेंगे? रंगकर्मी के लिए मैं यही संदेश देना चाहता हूँ कि देखिए, मैंने इतनी मेहनत करके आज ये ऊंची पे पहुँचा हूँ कि जहाँ मुझे पद्मश्री पुरस्कार प्राप्त हुआ है. आप अगर मेहनत करेंगे, आप कला से लगान रखेंगे तो जरूर आपको ते करून दिले, ग्रामपंचायती बांधून दिले, असे बरेच कामं मी केली. हृदयांचं ऑपरेशन, किडनीचं ऑपरेशन, TB वाल्या पेशंटचा इलाज, ही सगळी कामं मी केली आणि त्याची पावती मला आता मिळाल्याचा आनंद आहे. सोंगाड्या हे पात्र, दाजी हे पात्र तुमचं जातं, तर हे पात्र जनरली लोकांसाठी काय तुम्ही एखादी मागणी ठोस करताल? मी प्रथम त्यांच्याकडे गाड्यांचे टोल माफ करा म्हणून म्हणणार आहे, कारण तमाशाला एका दिवसात 3 जिल्हे बदलावे लागतात. म्हणजे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, व तो टोल आम्हाला सहन होत नाही. दुसरं असं की लोककलावंतांना जे मानधन आहे 5,000 रुपये, ते थोडंसं वाढवून मिळावं, कारण 5,000त तो गोळ्या घेणार की जेवणार, कारण ज्यावेळेस वय होतं त्यावेळेस गोळ्या मागं लागतात, दुखणे मागं लागतात, आरोग्य. मग अशा वेळेस तो काय करणार, ती एक मागणी मी मागणार आहे. आणि तमाशाचं वगनाट्य जे बंद पडलेलं आहे, 12पर्यंत तमाशा करायचा, 12 नंतर बंद करायचा, तो 2 तास वगनाट्यासाठी मी त्यांच्याकडनं मागून घेणार आहे.
आनंदाचा क्षण आहे. काय 4 ओळी म्हणता येतील का? काय सुचतील? हिंडत रंगीनार मारी काळजाला वार पाडी कासोट्याला चापडी या पटी पाटलाला दावला चाळा कुलकर्ण्याला घातली डोळा मास्तरांनी सोडली शाळा हिच्यासाठी तेल्यापासून तिला नेती का वाण्यापासून गुळ घेत हिनं गुजराला येडा केला ग आवलं तांबटाला पिस केलं बुरडाचा हास हिनं पराठाचा किस काढला ग ही बाजीन दिनार केलं पठाणाला गार पोरं लहान लहान पुरेनात हिलार म्हणे पठ्ठे बापूराव कवी रांडबीन चवी हिना आबरूचा निलावा केला ग. न्यूज 18 मराठी बदललेला आहे म्हणजे आता आणि आवाज महाराष्ट्राचा आहे. काय सांगाल त्यांना? या माध्यमातून त्यांनी जो म्हणजे हां बसा मॅडम या माध्यमातून त्यांनी म्हणजे चॅनलवाल्यांनी जो तमाशाचा प्रचार केलेला आहे आणि म्हणजे तमाशाला एक वेगळा दर्जा दिलेला आहे याबद्दल मी न्यूज चॅनलचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, सांगोला. मोठी गोष्ट आहे. त्याच मातीत किंवा तिथं त्याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ती बातमी कळाली. हो खूप छान. अगदी धस्स झालं मागाशी म्हणजे काल 2 वाजता अचानक फोन आला दिल्लीचा आणि त्यांनी सांगितलं तुम्ही पद्मश्री झाला. एकदम असं एक तर मी हृदय पेशंट आहे. बापरे. माझं बायपास झालेलं आहे 2 एंजिओप्लास्टी झाल्यात एक मोठं बायपास झालेलं तरी आहे. तुम्ही अजूनही करताय का? हो, काम बापरे. मी अजून माझ्या